आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित झालेलो आहोत. सर्वप्रथम मी माता रमाई महिला मंडळ भीमनगरवाडी यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्वात पहिली गोष्ट जी माझ्या डोक्यात आली ती म्हणजे जे मी इथं पाहिलं ते म्हणजे महिलांचा इथं असलेला पुढाकार आणि त्यावरूनच आजच्या या क्षणाचे औचित्य साधून मला एक इथे सांगावंसं वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात पिन पॉइंट जर कुठला विषय घेतला असेल तर तो आहे महिलांचा. कारण या देशाला चातुर्वर्णीय समाजाने सोकॉल्ड समाजाने जे गुलामीमध्ये ठेवण्याचं कार्य केलं त्याच्यामध्ये सर्वात पहिला जर भार कुठला असेल तर तो म्हणजे स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवणं. आणि तुम्हा आम्हा सर्वांना ही गोष्ट जाणवते आहे की जर स्त्रिया या शिकल्यात तर काय होणार, या देशाची प्रगती होणार, समाजाची प्रगती होणार. आणि ही प्रगतीच सो कॉल्ड लोकांना नको होती आणि ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेरलेली गोष्ट होती. म्हणून आपले बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हिंदू कोड बिल संसदेमध्ये मांडलं त्यामध्ये सर्वात महत्वाचा जर अग्रगण्य विषय असेल तो स्त्रिया होतं. आणि आज ह्या क्षणाला सुद्धा मी तुम्हाला असं सांगू इच्छितो मातांनो की बाबासाहेबांची ही मनापासून इच्छा होती की तुम्ही तुम्हाला मिळालेलं जे काही अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करा. आणि असं म्हणतात की लहान मूल हे खरं तुमचं विद्यार्थी आहे, तुम्ही पहिल्या शिक्षिका त्या मुलाच्या असतात. म्हणजेच बाप हा कामावर जातो, आई घरी असते आणि आईला ही एक मोठी संधी असते की आपल्या मुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं घडवायचं असतं. जर आई ही माता भीमाईसारखी असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडणं हे कठीण आजही नाही आहे. तर तुम्हाला मिळालेली ही संधी आहे. या संधीमध्ये एक गोष्ट नेहमी आवर्जून लक्षात ठेवा, ती म्हणजे देव आणि भीती. मी एवढं सांगेन की आपल्या डोक्यामधून देव आणि भीती जर निघून गेली तर पुनश्च एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जन्माला येतील यामध्ये मला कुठेही डाऊट वाटत नाही. आपल्याला असं सांगितलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दैवी शक्ती प्राप्त झाली होती, ते तर देव होते. आणि काही समाजकंटक असा प्रयत्न सुद्धा करतात आणि याला बळी पडतात सर्वात आधी महिला. नंबर 1 भीती आणि नंबर 2 देवाची भीती. ज्या दिवशी तुम्ही 100% मनातून बोलाल की देव नाही, तुमच्या मनातली भीती गेलेली असेल. तर जर मुलांना तुम्हाला पुढे घेऊन जायचं असेल, पुनश्च एकदा तुमच्या समाजासाठी उन्नती बघायची असेल तर तुम्हाला सर्वांना सर्वप्रथम पुरुषांपेक्षा मी महिलांना मार्क करेल की त्यांनी या गोष्टी दोन्ही डोक्यातनं काढून टाकणं फार महत्वाचं आहे. नो गॉड नो फिअर ॲट ऑल. सेकंडली मी असं म्हणेल की बाबासाहेब आंबेडकरांसारखा ॲटिट्यूड आपल्यामध्ये असला पाहिजे. ज्या विद्यार्थ्याला शाळेच्या बाहेर राहून शिकावं लागलं तो व्यक्ती त्याच्या शाळेचा पहिला दिवस 7 नोव्हेंबर म्हणून आज आपल्या शाळेचा शिक्षक दिन किंवा शालेय दिन म्हणून साजरा केला जातो. याला ॲटिट्यूडच म्हणतात. जर अशा ॲटिट्यूडने समाजाचं आणि मानवाचं कल्याण होत असेल तर असा ॲटिट्यूड ठेवण्यात वावगं काय. ज्या महामानवाला वर्गाच्या बाहेर राहून शिकावं लागलं त्या महामानवाने हा देश कसा चालवावा असा पडलेला प्रश्न राज्यकर्त्यांच्या समोरचा संपुष्टात आणून एक सुंदर असं संपूर्ण जगामध्ये ज्याचं नाव आहे सर्वात मोठं असं सर्वात सुंदर असं संविधान लिहिण्याचं कार्य केलं. मित्रांनो, मला हे मार्क करायचं इथे की शिक्षणाद्वारे तुम्ही कुठलीही उंची गाठू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे कुठली बंदूक नव्हती, कुठली तलवार नव्हती हो. त्यांच्याकडे जे काही होतं ते म्हणजे
फक्त शिक्षणाचं सत्र आणि तंत्र. आणि जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढं करून गेले तर ही मोठी प्रेरणा आपण नाही घ्यायची तर कोणी घ्यायची. मी माझ्या बालकांना विद्यार्थ्यांना आवर्जून सांगेल, गेट इन्स्पायर्ड. या जगामध्ये इतका इन्स्पिरेशनल व्यक्ती कुणी होऊन गेलेला नाही. आणि जिथे होऊन गेला ती भूमी सर्वात पुण्यवान भूमी म्हणजे ही भारत भूमी आहे. याचा आपण सर्वांना अभिमान असला पाहिजे. थर्डली मी असं सांगेल की तुम्ही दोष देऊन बसू नका तुमच्या मुलांवर, तुमच्या घरातल्या पुरुषांवर. त्याचं कारण मी असं म्हणेल की सर्वप्रथम तुम्ही स्वतःला शिक्षित करा, फक्त बोलून नाही तर कृतीमध्ये करा महिलांनो. कारण सगळी उत्पत्ती ज्ञानाची संस्काराची ही फक्त तुमच्यामधूनच होते. म्हणून तुम्ही सुसंस्कृत झाला पाहिजे. आणि हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय होतं, स्वप्न होतं. हिंदू कोड बिलाला रिझिग्नेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का देतात, तर त्याचं कारण असं आहे की त्यांना स्त्रियांना सबलीकरण करायचं होतं. आणि मनुवादी तथाकथित समाज त्यांना अडवणी करत होता की नाही बाबासाहेब, जर स्त्रियांना आपण जर एवढं महत्व दिलं, एवढे राईट्स दिले तर स्त्रिया तर आपल्या पुढे जातील आणि आपल्या समाजाची अधोगती होईल. मित्रांनो, समाजाची अधोगती ही त्यांच्या त्या पेरलेल्या विचारांमध्ये होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या त्या रेजिग्नेशन मध्ये, त्या राजीनाम्यामध्ये खऱ्या अर्थाने आपलं यश दडलेलं होतं. आणि हे आजच्या स्त्रीने समजणं फार गरजेचं आहे. मी स्पेशली बुद्ध भगवानांना सांगेल की तुम्ही अशी पुस्तकं वाचा, असं ज्ञान मिळवा की तुमच्या अवतीभोवती असलेले बहुजनांच्या स्त्रिया यांचं सुद्धा मस्तक तुम्ही सुधारू शकाल. आणि एवढी ताकद तुमच्याकडे असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या त्या वाङ्मयामध्ये आहे. फोर्थली मी असं म्हणेल की आपल्या इथं भरपूर सामाजिक संघटना आहेत. बाबासाहेबांच्या नावाचा विचार, बाबासाहेबांच्या विचारांचा विचार इथं कुणालाही पडलेला नाहीये. प्रत्येक जण आपली चपाती कशी भाजली जाईल ह्याचा विचार करतोय. आणि ही शोकांतिका मला वाटतं इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, इव्हन माझ्या सुद्धा. मग आपण काय केलं पाहिजे, संघटना चालवल्या पाहिजे, सामाजिक संघटना रेटवल्या पाहिजे. दॅट इज नॉट नेसेसरी. काय केलं पाहिजे, आपण असं काही वेगळं आपलं कार्य केलं पाहिजे की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती खऱ्या अर्थाने ती एक श्रद्धांजली असेल. मग काय केलं पाहिजे, तर आपण जे आपले बांधव आहेत त्यांना उद्योजकतेकडे वळवलं पाहिजे. उद्योजकता ही आज काळाची गरज आहे आणि हे आपण हेरलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा एक वेळ उद्योजक बनायचं होतं, त्यांनी सुद्धा तसा प्रयत्न केला होता. पण त्यामध्ये त्यांना अपयश फक्त या कास्टिझममुळे आलं. आपल्या वाचनात आलंच असणार आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी एक स्टॉक मार्केटची कंपनी उभारली होती सर. आणि त्यामध्ये तुम्ही कल्पना करा, एवढा मोठा अर्थतज्ञ व्यक्ती जो अशी पहिली स्टॉक मार्केटची कंपनी उभारतोय, तो व्यक्ती आज बिलिनियर फिलिनियर मध्ये असायला पाहिजे होता. पण तसं घडलं नाही. कास्टिझममुळे त्यांना ती कंपनी बंद करावी लागली. यावरून एक गोष्ट मला अजून आपल्यासोबत शेअर करावीशी वाटते. अमेरिका म्हणतात जगातली सर्वात बलाढ्य देश आहे. अमेरिकेची अर्थसत्ता, त्यावरून अमेरिका सर्वात मोठी असं म्हटलं जातं. मग अमेरिकेची अर्थसत्ता मोठी कशामुळे आहे, तर जॉन केन्स, अमेरिकेमधला जॉन केन्स हा जो इकॉनॉमिस्ट आहे, त्या इकॉनॉमिकच्या विचारधारेवरती आधारित ही अर्थसत्ता आहे अमेरिकेची. आणि म्हणून अमेरिका एवढी बलाढ्य असं म्हटलं जातं संपूर्ण जगामध्ये. मग आता माझं तुम्हाला हा एक प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जो प्रबंध लिहिला, त्या प्रबंधामध्ये त्यांनी स्पष्टपणे आपलं मत व्यक्त केलं. आणि केन्सला जो जगज्जेता आहे अर्थामध्ये, फायनान्समध्ये, इकॉनॉमिस्टमध्ये, त्याला चॅलेंज केलं की तुझी नीती तुझ्यापुरतं ठीक आहे, पण माझ्या भारतामध्ये ही लागू होणार नाही, ही फेल ठरेल. केन्सने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चॅलेंज स्वीकारलं आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या तो अधीन झाला. त्याने ऍक्सेप्ट केलं की तुम्ही डॉक्टर आंबेडकर जे सांगत आहात ते अगदी बरोबर आहे. माझी नीती ही इथे फोल ठरणार, इथे हिला सक्सेस मिळणार नाही. मला इथं तुम्हाला काय सांगायचं आहे
विश्वरत्न ह्यामुळेच म्हटलं जातं की विश्वामध्ये जो प्रसिद्ध व्यक्ती आहे, जी अमेरिका संपूर्ण राष्ट्रांवरती देशांवरती किंग म्हणून ठरते आहे, किंग म्हणून आहे, त्या महासत्तेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चॅलेंज केलं. म्हणजे एवढा मोठा विश्वामधला रत्न आपल्या भूमीमध्ये जन्माला येणं हे आम्हा सर्वांसाठी सर्वात अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. परंतु तुम्ही जर म्हणत असाल की माझ्या बाबासाहेब आंबेडकरांची एवढी उंची असताना ती उंची एवढी दर्शवली का जात नाही, तर त्याच्या पाठीमागे एकच रिझन आहे, ते म्हणजे काय, तुमची माझी उंची सवर्णांना खपत नाही. मग आता आपलं कार्य आहे, आपण सर्वांनी यासाठी एकच कार्य केलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचलं पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तक असलं पाहिजे, ते रीड करा. आणि मी आजच्या या क्षणाला स्त्रियांना आवर्जून बिलकुल विनंती करेल की दोन गोष्टी डोक्यातनं काढा, भीती आणि देव अजिबात नाहीये. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने वागलात तर नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, असं मी तुम्हाला या स्टेजवर ग्वाही देतो. शेवटी जास्त वेळ न घेता मी आपणास एक सांगेन की मी पुण्याला साधा एक छोटासा व्यवसाय सुरू केला. त्या व्यवसायामधून मला असं जाणवलं की भरपूर संघटना आहेत, मग आपली पण एक संघटना असावी. तर ते मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित संघटना आहे जिथे मी स्थापना केली 2021 मध्ये, बुद्धिस्ट बिझनेस कम्युनिटी असोसिएशन. आता आपल्या विदर्भामध्ये इंडस्ट्री नाही आहे, खरी इंडस्ट्री जी आहे ती पुण्या साईडला आहे. आणि आम्ही तिथे इतके लकी आहोत की आम्ही अंगावरती एक कपडा घेऊन तिथे गेलो होतो आणि आज आम्ही तिथे सेटल झालो बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने. बेधडकपणे ही गोष्ट मला बोलायला आवडेल. तेव्हा मी उद्योजक, अनेक बुद्धिस्ट उद्योजकांना एकत्र केलं आणि ती काळाची गरज ओळखली होती की जर भुरी समाज असेल, मारवाडी समाज असेल, हे जर एकमेकांमध्ये बंधुभाव ठेवून व्यवसाय करत असतील, म्हणजे व्यवसाय करणं सोपं होतं. त्यामधून एखाद्याने कपडे विकत आणले आणि कपडे विकत घेणारच नसेल तर मग हा जो संलग्नतेचा विचार आहे हा मी स्टार्ट केला. इंडस्ट्रीमध्ये आमच्या ज्या कस्टमर्स आहेत, जसं तुम्ही बघताय JCB कंपनी असेल, महिंद्रा कंपनी असेल, टाटा मोटर्स कंपनी असेल, जनरल मोटर्स कंपनी असेल, मर्सिडीज बेंज असेल, हुंडई कंपनी असेल, अशा कंपन्यांना आम्ही ऑलरेडी काम करत होतो. मग आम्ही ॲज अ बॅकबोन मधातले व्यक्ती होतो. आम्ही कुणाकडनं मटेरियल घ्यायचो आणि कंपनीला द्यायचो. मग मी काय ठरवलं, अशी संघटना उभारायची की मी त्या कंपनीला मटेरियल तर देणार, पण हे मटेरियल घेताना आधी मी दुसऱ्या व्यक्तीकडनं घ्यायचो, नॉन बुद्धिस्ट. मग मी ठरवलं माझ्या भावंडांना यांच्याकडनं आपण मटेरियल घ्यायचं, म्हणजे काय होईल, ह्याच्याकडनं मटेरियल घ्यायचं आणि ते कंपनीला प्रोव्हाइड करायचं. कुणाचा बिझनेस होतोय, माझा होतोय, माझ्या भावांचा पण होत आहे. दुसरं वेगळं करण्याची काही गरज नाही. आणि हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती आधारित असं आहे. म्हणजे या ठिकाणी कोणाची फसवणूक नाही, उलट फ्रॉम कम्युनिटी फॉर द कम्युनिटी, म्हणजे आपण आपल्या कम्युनिटीकडेच देण्यासाठीचा हे प्रयास आहे. तेव्हा आम्ही बघता आज जवळपास आमची संघटना 350 उद्योजक मी जोडले. पिंपरी चिंचवड, चाकण या परिसरामध्ये, सोलापूर, कोल्हापूर असे. आणि हे जे उद्योजक आहेत यांचा बिझनेस 1 करोड पासून, तर आमच्याकडे उद्योजक, माझ्या संघटनेमध्ये जे उद्योजक आहेत त्यांचा 500 करोड रुपयांचा टर्नओव्हर असलेले लोक या संघटनेमध्ये जोडली गेलेली आहेत. आणि मग खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाच्या त्या दिशेने आपण जात आहोत याचा मनाला आंतरिक फिलिंग होतं. तेव्हा थँक्यू व्हेरी मच. आपण सर्वांनी या ठिकाणी मला 2 शब्द मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे, त्याचबरोबर आपण उपस्थितांचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पुरुष एकदा आपणास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त हार्दिक स्वागत करतो. थँक्यू सर, थँक्यू.